मी रिद्धी. दिल से दिल तक हेल्दी हार्ट टॉक शो मध्ये डॉक्टर ऋषिकेश उमाळकर यांचं स्वागत आहे. कृपया या जागतिक हृदय दिनानिमित्त रुग्ण जागरूकता संदेशसह तुमचा संक्षिप्त परिचय द्या, ज्यामध्ये कृतीसाठी हृदयाचा वापर करा ही थीम आहे. नमस्कार, मी डॉक्टर ऋषिकेश उमाळकर, इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट. मी गणेशा हार्ट केअर हॉस्पिटल नागपूर येथे कार्यरत आहे. आज 29 सप्टेंबर म्हणजेच वर्ल्ड हार्ट डे. आजचा दिवस हा आपण वर्ल्ड हार्ट डे म्हणून सेलिब्रेट करतो. आज वर्ल्ड हार्ट डेच्या दिनानिमित्त मी आपल्या सर्वांना एक इम्पॉर्टंट मेसेज देऊ इच्छितो. जसे की आपण सर्व जाणतो की आपल्या बाजूला खूप यंग लोकांची घरच्या घरी डेथ होऊन जाते किंवा त्यांना हार्ट अटॅक येतो आणि आपण त्यांना वाचवू शकत नाही. अशा कंडिशन मध्ये ज्यांना घराच्या हॉस्पिटलच्या बाहेर किंवा घरामध्ये कार्डिओ रेस्पिरेटरी अरेस्ट होतो, अशा लोकांना वाचवण्यासाठी सामान्य नागरिकांना कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन करता येणं गरजेचं आहे. कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन किंवा सीपीआर म्हणजे काय, तर ज्याचे हार्ट बंद पडलेले आहे त्याची छाती दाबून त्याचे हार्ट आपण चालू करण्याचा प्रयत्न करतो आणि ब्रेनचा ब्लड सप्लाय पूर्ववत ठेवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून ती व्यक्ती हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकते आणि मग डॉक्टर त्यावर योग्य उपचार करू शकतात. हे कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन प्रत्येक जबाबदार नागरिकाला यायला हवे, यात काही दुमत नाही. मग हे आपण कुठे शिकू शकतो, तर हे याच्याविषयीची माहिती ही इंटरनेटवर फ्रीली अवेलेबल आहे. तसेच विविध डॉक्टर, विविध सोशल संस्था आणि विविध हॉस्पिटल याविषयीचे वर्कशॉप्स घेत असतात की सामान्य नागरिकांना कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन शिकवला गेला पाहिजे. तर चला, या वर्ल्ड हार्ट डेला आपण सर्वांनी एक वचन घ्यायला हवे की आपण एक जबाबदार नागरिक म्हणून कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन आपल्या आजूबाजूला जिथे कुठे शिकवले जात असेल ते जाऊन शिकायला पाहिजे. आणि सोसायटीमध्ये ज्याही यंग लोकांची डेथ होते आहे किंवा ज्यांना सडनली हॉस्पिटलच्या बाहेर कार्डियक अरेस्ट होतोय, त्यांना सीपीआर देऊन वाचवण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.